राम राम मंडळी, मराठीत बोलूया चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण गणेशोत्सवानंतर खेळ पैठणीचा हा महिलांकरताचा खेळ घेऊन आलोय. आणि हा खेळ सार्वजनिक नवरात्रोत्सव वडगाव कांदळी आयोजित खेळ पैठणीचा. आणि हा खेळ घेण्यासाठी भीमाशंकर करंडक फेम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध निवेदक तन्मयजी चिखले सर हे या ठिकाणी महिलांकरता खेळ घेऊन आलेले आहेत. तर पाहूयात मोठ्या संख्येने मळातील महिला असतील, गावातील महिला असतील, भरपूर माता भगिनी, त्याचबरोबर गावातील पुरुष मंडळी, तरुण मंडळी सुद्धा हा खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी ते उपस्थित झालेले आहेत. हे सगळे मंडळाचे तरुण कार्यकर्ते, गावातील ग्रामस्थ या ठिकाणी आहेत. आणि हा खेळ आता सुरू होते, पण खेळामध्ये मात्र पुढे फार गंमत आहे. त्याच्यामुळं व्हिडिओ ही संपूर्ण बघा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला. कारण खेळ पैठणीचं म्हणजे नेमकं काय, तर पैठणी फक्त एक साडी नाही, तर ती आहे मातीतली माया, परंपरेचा ठेवा आणि सौंदर्याचा अद्भुत खेळ. प्रत्येक रंगामध्ये दडलेली आहे कहाणी आणि प्रत्येक डिझाईनमध्ये लपलेला आहे इतिहास आणि प्रत्येक पैठणीमध्ये उमटलेली आहे एका स्त्रीची शान. म्हणून हा सोहळा जितका तुम्हाला पाहायला आवडेल तितकाच त्याच्यामध्ये काही भावनिक क्षण सुद्धा आहेत आणि काही हास्यास्पद सुद्धा क्षण आहेत. ते क्षण तुम्हाला नक्की अनुभवायचे आणि ते तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. म्हणून हा व्हिडिओ पाहत राहा, संपूर्ण व्हिडिओ पहा. आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र. चला तर मग खेळ पाहूया. 3, 2, 1 and music. थँक्यू. थोडंसं वाटलं छान सगळ्यांनी बोला की हा व्हेरी गुड. आवाज आला की मजा येते. छान वाटलं. अम्मे माते की ओके. आता एक काम करूया, सगळ्याजणी सहभागी होणार, सगळ्याजणी पटकन पहिल्या 10 जणी समोर येऊ. ठीक आहे. पुढच्या 12-13 जणींनी पण रेडी राहायचं. पुढच्या राऊंडला असं नाही बोलायचं की नाहीतर मग मी ह्यांच्यातूनच पुढे महिला घेत. ठीक आहे. कार्यक्रमाला सुरुवात करून करायची. ताई तुमच्याकडून करायची का यांच्याकडून करायची? हा, कुठून करायची? या ताई तुम्हीच पहिल्या बोलल्या कुठून करा. या ताईसाठी एकच जोरदार टाळी यूज सांगा. टेन्शन नाही, मी तुमच्या मुलांसारखं. हा, नाव तुमचं स्वतःच? सविता संजय दिलं. सविता ताई संजयराव दिलं. ताईला किती माय आवडीत ओळख? किती जणी? सगळी ओळख. ताईने नाव बरोबर सांगितलंय का? नक्की नाही. दादा ताईने नाव बरोबर सांगितलंय का? तर ताई सुद्धा काका काहीतरी बोलतात नाही. काका काही तुम्हाला माहितीये का चुकीचं सांगितलंय? वहिनीने नाव चुकीचं सांगितलं आहे का? नाव चुकीचं सांगितलं आहे का? बरं, बरोबर आहे की चुकीचं आहे? तुम्ही सांगितलं. 2 नाव आहेत मला ना बोल.
अहो मी तुम्हाला पहिल्यांदाच भेटतोय. मी ते तसं चुकीचं नाही बोलत आहे. 2 नाव 1 नाव ते काय मॅटर घेऊ. मला चुकीचं का वाटतं. लग्न झाल्यानंतर प्रत्येक माऊली सौभाग्याचं काय नव्हतं, सौभाग्यवती सौ, आणि आमच्यासारखे पुरुष मंडळी लग्नानंतर काय होतात, आपल्या नावासमोर कुमार काढून श्री लावतात. तसं आपल्या संस्कृतीप्रमाणे प्रत्येक माय माऊलीने विवाहित माऊलीने सांगायचंय. ओके, आता बोलायचं सौ. मग पुढे सौ सविता संजय. व्हेरी गुड. आता काय सादर करणार तुम्ही, काय बोलणार. उखाणा. बरं एक उखाणा बोल. शंकराचा गणपती बाप्पा. सरकार मान्य उखाणा नाही करत सांगितलं. पुणे महाविद्यापीठ असेल, दुसरे बाबतीत युनिव्हर्सिटी असेल, त्यांनी मान्यता दिलेला उखाणा घ्यायचा. हा मी शिकू. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वहिनी माझं नवच लग्न गेलं. हा बरं ठीक आहे, तरी शिकवतो. तुम्हाला लहान लेकरांचं नाव काय तुमच्या. प्रतीक. प्रतीक. आणि आवांचं नाव प्रतीक संजय राव. ओके. वांग्याची भाजी. आता मी उखाणा शिकवतो. बरं. वांग्याची केली वांग्याची केली भाजी. वांग्याची केली भाजी. वांग्याची केली भाजी. भाजी करायची वहिनी त्यांच्याकडे नाही बघायचं आपल्याला किचन मध्ये. आता इकडे कॉन्फिडन्स. आणि तुम्हाला एक सांगतो, इथे समोर येऊन तुम्ही बोलताय ना, ही खूप मोठी गोष्ट आहे. स्वतःचा आत्मविश्वास वाढतो. खाली बसून हसणं सोपं असतं, इथं येऊन काहीतरी सादर करणं महत्वाचं असतं. हा ऐक. वांग्याची केली भाजी. वांग्याची केली भाजी. बोलायचं आहे ते. आता मी उखाणा शिकवतो. वांग्याची केली भाजी. त्यात खोबरं टाकलं किसून किसून. त्यात खोबरं टाकलं किसून किसून. शंकराच्या पिंड कसं. जाऊ दे. हा घ्या घ्या. शंकराच्या पिंड. शंकराची पिंड पाहिजे. अहो म्हणून आला हीच लय मोठी गोष्ट आहे. या माऊलीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवतो. त्या म्हटल्या पहिल्यांदाच मी इथे आले आणि खरंच. हा ठीक आहे. हे बघा साधं सोपं घेतो. सगळ्या माऊलीचा सन्मान आणि आत्मविश्वास बळकट करण्यासाठीच आपल्या मंडळाने कार्यक्रम केला. तुम्हाला जे येतो ना तो घ्यायचं, काय अडचण. देवीच्या फोटोला संजय रावांचं तुमचा मानव. धन्यवाद. सुखी संसारासाठी आई माऊली सर्व मंडळी खूप शुभेच्छा. नाव सांग. मी काय सांगितलं. सौभाग्यवती. काय सादर करताय. अहो सादर काय करताय विचारलं का माऊली इकडे बघते. हे नाही करायचं सादर. म्हणजे तुम्हाला उखाणा येतो, गाणं येतं, नृत्य येतं, काय सादर करणार. हा बोल. माझ्या हातात राहू दे. हात खाली घ्या. हात खाली घ्या. हा एवढा वेळ काय केलं. लग्नाला किती वर्ष झाले ताई. आता मत आहे वकील पत्र लगेच सांगा घेऊ. मी येतो तुमच्याकडे. हा बरं ठीक आहे. आठवा तोपर्यंत या ताई. तुम्हाला उखाण्याचे असते. नाव सांग. इकडे समोर बघा ना सगळीकडे. थोडस पुढे या. खूपच जास्त लांब होते. हा या पुढे थोडेसे. हा बर. काय सादर करताय. बर बर. उखाणा. हा सांगा. क्या बात आहे. सुखी संसारासाठी नाही तुम्हाला खूप शुभेच्छा. अय्या या घे. हा नाव सांगा. बर. काय सादर करताय. वहिनीचं स्माईल किती गोड आहे. हा बर. गवळण बोलतात त्या. हे बघा जी माऊली चौकटीच्या बाहेर जाऊन हे उखाणे सगळेच घेतात. उखाण्या व्यतिरिक्त इथे जर डान्स केला स्वतःहून कोणतंही गाणं बोलतील आणि ते मला मनापासून खरंच खूप छान वाटलं, तर त्या माऊली खेळात जरी हरल्या तरी त्या माऊलीला मी सेमीफायनलला घेऊन जाणार. ठीक आहे. सेमीफायनल म्हणजे बक्षीस पात्र फेरीच्या आधीची फेरी. ओके ठीक आहे. या ताई या काही का बसताय. हा बोला. गवळण बोला सर. माझ्या हातात जेवढे येतं तेवढं तुला. रडो नको काय.
गवण्याचा ओढा तुला मी खायला देते सोन्याचा ओढा तुला खायला देते पाणी घेऊन येते खायला देते पाणी घेऊन येते नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते चांदीचा ओढा नक्की क्या बात आहे जोरदार टाळ्या. या ताईसारखं असं कुठलंही छानपैकी सादरीकरण ज्याला असेल तो खेळ सेमीफायनल मी खेळला थाकला तरी पण ते मला भारी वाटलं पाहिजे. ओके म्हणून लगेच सगळे ती गाणं म्हणायचं नाही आपल्याला मग रात्रभरी इथंच कामावं लागेल. ओके जा पुढच्या ताई या नाव सांगा इकडे इकडे दादा छान शूट करतात. हा ओके काय सादर करणार मारुतीच्या मंदिरात सोन्याचा कळस नाव घेते क्या बात आहे. सुखी संसारासाठी खूप रंगनाथराव आहेत ते नाही येते का बरं ठीक आहे येत आहे नाव सांगा सौर्यदास सौकातांगी बरं काय सादर करताय कृष्णामध्ये क्या बात आहे जोरदार पवित्र उपायासाठी तयार नाव अश्विनी मंगेश डागे बरं ते चुकलं की सौ अश्विनी मंगेश डागे हा काय सादर करताय डॉक्टर शिव्या घालता काय करू हा डान्स येतो येतो बरं ओके नाही इंग्रजी शास्त्राला म्हणतात मूल आता बोला की त्यांचं आडनाव नदीच्या कडेला वस्ती मंगेशराव नाव घेते होमाच्या दिवशी जो होता आज होता पण होमाच्या दिवशी ताई नाव क्या बात आहे ताईच्या आवाजासाठी आतापर्यंत सगळ्यात कॉन्फिडंट आवाज ताई हा आता लगेच जात आहे कौतुक बायकांना का सहन होत नाही बरं ठीक आहे काय सादर घेतलाय माझ्या हातात खाऊ नाही केशवा तुझ्या नावात रे मोजवा तुझ्या नावात रे मोजवा तुला कुणाचा नाही रेवा तुला कुणाचा नाही रेवा संगरा तुरी ताराशे बोडवा केशवा महादेवा तुझ्या नावात रे मोजवा क्या होते जोरदार टाळी ताई आवाज सॉन्ग कडक होता तुमचा भारदस्त होता फक्त थोडा आत्मविश्वास कुठं चुकला माहितीये का मी कसं छानपैकी सगळे कुठे ऐकू सगळे कॉन्फिडन्स आत्मविश्वास आहे तसंच सगळ्यांकडे समोर पाहून बोलण्याचा अजून बाकी झालं मी सेमी फायनल घेतलं तुम्हाला याद आहे पण तुम्ही खाली होते म्हणून नाही क्या पहिली नाव बरं काय सादर करताय प्रत्येक ताईला कार्तिक उखाणा घ्यायचा असेल तर ताई द्यायचं पण त्याला तेवढा वेळ मिळतो की नाही बर चलती गाडी चलती है गाडी उडती है फुल आई माऊलीचा उखाणा कळलं की देवळाच्या हातामध्ये गुलाबाचं क्या सोडला दिगंबरराव आहेत का इथं या इकडे या 2 मिनिटासाठी अभिषेक बापू आहेत जवळ ओळख पहिल्यांदाच येत आहे
टेन्शन घ्यायचं नाही. मी तुमचा मुलगा आहे. काही चुकलं की तुमचं जाता फटका द्यायचं, इतर यायचा नाही. हा ठीक आहे. नाव सांगा तुला. हे सुनंदा निकमस. श्री 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 दिगंबर. क्या बात आहे. काही लग्नाला किती वर्ष झाले? 29. दादा तुमच्या? लक्षात येतो. ठीक आहे. 29. आज तुमच्या ताई जे बायको आहे, आज सगळ्यांसमोर त्यांना जर तुम्हाला मनापासून थँक्यू बोलायचं असेल तर कोणत्या एका गोष्टीसाठी ताईला तुम्ही थँक्यू बोलले? माझं भरपूर साथ लग्न झाल्यापासून साथी ते शेवट क्या आवाज आहे. जोरदार तरी. आता ताई मी तुम्हाला आज प्रश्न विचारतो. आजच्या दिवशी दादांना तुम्ही आज सगळ्यांसमोर मनापासून थँक्यू का बोला? असं एखादा क्षण ज्यावेळी तुम्हाला वाटतं की दादाने माझ्यासोबतच आहे, म्हणजे तुमच्या आवडीने तुमच्या सोबत उभं राहिलं आणि त्यावेळी ते खरंच तुमच्यासोबत खात्याला उभे होते, असा एखादा क्षण आठवतो का? जर आठवत असेल तर सगळ्यांसमोर शेअर करू इच्छिता. जे तुमच्या वेळी उभे राहिले, तुम्हाला खरंच मनापासून वाटली आणि माझ्यासाठी उभे राहिले, तिथे उभे होते, असं एखादं क्षण. भरपूर काय असं खूप कठीण परिस्थिती होती, त्यावेळेस ते उभी झाली. एकदा जोरदार काढण्याची या इमोशनल आवाज, त्यांच्या भावना खूप जास्त झाल्या, त्यांना बोलता पण नाही, ते इमोशनल झाले. सो म्हणजे दादा त्यावेळी तेवढा सपोर्ट देतात असं वाटतीच आहे. तर दादा माझंच छानपैकी वगैरे कधी पण आम्हाला बोलले तुम्हीच बोलले दोघं असते. आज तुमच्या लेकराला तुमच्या लग्नाला 31 वर्ष. आज तुम्हाला एक गोड अविस्मरणीय भेटवस्तू या ठिकाणी दिली तर चालेल ना? या आवाज एक लाभ द्या मला छानपैकी. फुलाच्या देवीच्या पुढे द्यायचा का तुम्हाला, म्हणजे दादा तुम्हाला काय करायचं? इथे यायचं, इकडे. आता तुम्हाला काय समजायचं? चांगलं एक सीन क्रिएट करायचं. ही सगळी आजूबाजूला जी मंडळी बसते, हे हा चौक म्हणजे एक गार्डन, एक बाग आहे आणि आजूबाजूला बसलेली सगळी मंडळी त्या बागेतली काय आहेत? फुलं आहेत, फुलं. आणि तुम्ही कॉलेजचे दिवस आहेत तुमचे आणि दादा तुम्हाला प्रपोज करणार आहेत आणि तुम्हाला लगेच इम्प्रेस व्हायचं नाहीये, भाव खायचं. आणि मग तुम्हाला असं वाटलं ना मनापासून की हा ओके, मग त्यावेळी थांबायचं. मग सर तुम्हाला म्हणजे माझे दादा तुम्हाला छानपैकी असं बसून 3 मॅजिकल वर्ड्स बोल चालेल. हा ओके. आता इथे उभे आहे आणि दादा तुम्हाला एकदम स्लो मोशन मध्ये यायचं. सर इथं जर भारी केलं तर थेट नारळ चित्रपटात इकडे मागे एकदम स्लो मोशन मध्ये यायचं आणि सगळ्यांनी एक काम करायचं. एक छान म्युझिक लागेल, त्याच्यावर फक्त हात वरती करायचं आणि असं असं करायचं. ओके. 3, 2, 1. थोडस स्टाईल, यार वहिनी इकडे म्युझिक थोडस अजून कमी आवाज. ओके ठीक आहे. तुमच्या स्टाईल आहे त्यांच्याकडे बघ. आय लव्ह यू. त्यांनी खरंच भाव केला. मी स्टाईल मध्ये चालत तिथे भाव का, पण वहिनीने इकडे भाव काढलाय. बरं ठीक आहे. हा वहिनी येते साव या आई हा छानपैकी. हा आय लव्ह यू. फुलाकडे बघून आय लव्ह यू नाही बघायचं, वहिनीकडे छानपैकी बघायचं आणि शेवटपर्यंत त्यांच्याकडे बघून राहायचं. तुम्ही पण यांच्याकडे, तुम्ही लगेच नाही टेन्शन घेऊन यांच्याकडे बघा, प्रेमाने स्माईल आहे. आय लव्ह यू. आय लव्ह यू. बर आवाज थोडासा कमी. तसेच 2 मिनिटं बसा. 1 मिनिट. हा त्यांच्याकडे बघायचा. सुनीता सुनंदा आय लव्ह यू. थांबा घ्या आता तुमची स्टाईल आता माझी स्टाईल. सुनंदा
माझं तुझ्यावर लय 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 म्हणजे लय खूपच प्रेम आहे. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. क्या बात आहे. आणि वहिनीने पण त्याचं शाहरुख खान सारखे असं ऍक्सेप्ट केलंय. जय माता दी. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. चुकीच्या संसारासाठी जाधव वहिनी तुम्हाला खूप शुभेच्छा. वहिनीचा नेक्स्ट कोण राहिला? ओखाना कोण राहिलाय? इकडे या दोन ताई राहिल्यात ना, या पटकीने ताई या पटकन. वेळ कमी आहे. हा, नाव सांगा. श्री संगीता. श्री कन्फ्युजन है सोल्यूशन कुछ पता नहीं. श्री नाही माऊली. ठीक आहे, चुकतंय. या नाव सांगतात. या ताईच्या स्माइल साठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. सगळ्यांनी ताई टेन्शन नाही. सगळे हसले खेळले तुम्ही आज. इकडे बघा, नाव सांगतात. माझ्याकडे राहू द्या. वहिनी सारखे तिकडेच बघतात. मी विचार. हा, नाव असंच राहू द्या माझ्या. हा, व्हेरी गुड. गावडे म्हणजे गावडेवाडीच्या का? आमच्या आंबेगाव तालुक्यातल्या. क्या बात आहे. पुन्हा एकदा आता आत्मविश्वास आहे. नाव सांग. तिकडे बघायचं समोर. हा, सुनीता शंकर गावडे. व्हेरी गुड. आता उखाणा दाद असेल. तुळजापूरच्या शंकराचं नाव तुमचा मांडा. गणपती बाप्पा बोल. हे आता कॉमन उखाणा अजिबात घ्यायचं नाही, नाहीतर दुसरं काहीतरी सवय. नाव सांगतात. इकडे बघ. इकडे बघायचं समोर. माझ्याकडे नाही बघायचं अजिबात. सगळे आपले गावातले मंडळ त्यांच्याकडे बघायचं. गणपती बाप्पा मला सुद्धा ठेवून या माऊलीला डबल सुद्धा ठेव. काय झाले सगळे पहिल्याच वेळी काय बेळमध्ये पोळी घातली, पोळीच वेळ घातली. मिसळ खाऊन आले. काही नाही. हे बघा, किती औषध साठी काय लावलं. बर ताई, काय चुकलं नाही मी सांग. सौभाग्य होती, मग तुमचं नाव, मग तुमच्या आवडचं नाव, मग तुमचं आहे. हे चुकलं. तुम्ही दादाचं नाव घ्यायचं. हा, व्हेरी गुड. आता उखाणा इच्छा. क्या बात आहे, जोरदार. अशी फुलं तुम्हाला रोज रोज देऊन आणतो. ठीक आहे, सगळे जणी झाल्या. कुणी राहिलंय? हा, याय मी बघितलं होतं. ते विचार त्यांना जाऊन देतात. हा, नाव सांग. पुन्हा एकदा तिकडे बघायचं. माझ्याकडे अजिबात बघू नका. हा, काळ्यामध्ये जोडले पडतासाठी सुखाची मार्ग सोडले. पंडुरंग दादाला दुसरं कोणी भेटणार नव्हतं का? इकडं तुम्हाला सांगता सुखाचं माहेर सोडले. बरं ठीक आहे, इकडे पण ना तुमचे सासरे आई वडिलांसाठीच माया तुमच्यावर केले, त्याच्यामुळे टेन्शन नाही. चुकीचा अवतारासाठी सर्व आई माऊलींकडून, सर्व वडीलधाऱ्या मंडळींकडून आणि आपल्या सर्वच सभासदांकडून खूप साऱ्या शुभेच्छा त्या ठिकाणी. आता आपण खेळ घेऊया. चालेल, हातवरती करायचा, डान्स करायचा. खेळाचा नियम सांगतो पहिलेच. खेळ असा आहे की या खेळामध्ये तुम्हाला काय करायचं, गोल 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 छान फिरायचं आणि फिरत असताना छोटासा डान्स करायचा. आणि मी सांगितलं, मी बोललो पटकन 2 2, तर तुम्हाला काय करायचं, दोघींनी एकमेकीला मिठी मारायची. ठीक आहे. तिसरी आली, जी उशीर राहील ती बाद असेल. ठीक आहे. जिची जोडी जमणार नाही, जी ग्रुपमध्ये येणार नाही, ती बाद असेल. 3 बोललो की तिघींनी एकत्र यायचं, मिठी मारायची. चौथी जी लेट येईल ती बाद असेल. लक्षात आल्या? 4 बोललो तर 4, 5 बोललो तर 5, 1 बोललो तर जागेवर उभं राहायचं. ठीक आहे. खेळाचे नियम समजले काही तुम्हाला? काही क्वेरी अजून? कुणाला काही समजलं असेल तर आत्ताच विचारा. सगळ्यांना समजलं? सुरुवात करायची खेळायला? खेळायला सुरुवात करायची ताई, करायची. ओके. चल, ती गोल असं फिरायचा. आता तिकडे जाऊन करा की, माझ्याकडे नका. गोल फिरायचं. 3 2 1 स्टार्ट. म्युझिक. आतवरती हातवरती सगळेच आतवरती जायचं.
डीजे नको घेऊ डीजे प्लेन घे प्लेन चला पटापट दोन ओके हा थांबव आता खेळाचा नियम सगळ्यांच्या लक्षात आला 13 माता उभी होत्या ठीक आहे लक्षात आलं पहिलं ट्रायल राऊंड घेतलं त्याचा प्रत्येकीला खेळ लक्षात आलाय की नाही आता योगाने अभिदादाच्या आहे आता लोक असं नका म्हणू की माझी ओळख होती म्हणून मी त्या पुढचं राऊंड घेतो वशिला कुणालाही चालला नाही जे बाळगतील ते बाळगतील खेळ समजण्यासाठी मी ट्रायल घेतले ठीक आहे ओके 3, 2, 1 आता 5 फेरी सुरू 3, 2, 1 म्युझिक फटाफट 3 अरे 3 म्हणतोय मी टँकर पलटी करायला नाही सांगितलंय सगळे घाटातून डायरेक्ट आता आऊट पण झालंय एक कोणीतरी बाद सांगेल 3, 3 दुणे 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12 आऊट झाली मावळे कुठे ओके सुखी संसारासाठी सर्वांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा असं नागाला करून घेऊन ठीक आहे हा 3, 2, 1 and music अंदर ठेवा अंदर फटाफट चला फटाफट मी आज सांगाय जिथं कार्यक्रम केला तो सगळ्यात चित्र एक नंबर तो क्या आवाज आहे क्या ताई काय झालं तुमच्या दोघींचं हा भेटत होते हा पुढे काय झालं दोघींनी घेतलं नाही म्हणजे कधी कोणता ग्रुप मधून कुठून इकडे तिकडे पळाल बरं ठीक आहे सर्व माऊली तुम्हाला दोघींना पण देखील सुखी संसारासाठी खूप शुभेच्छा अशाच हसते खेळत्या राहा आणि जीवनाचा आनंद घ्या बस वहिनी तुम्ही इथंच राहा तुम्ही इथंच राहा हा ओके अंतर ठेवा एकमेकीमध्ये अंतर हा लहान लेकरांचा जीव सांभाळा मागे सर ओके ठीक लक्ष ठेवा आता चालू करायचं हा 3, 2, 1 म्युझिक अंतर ठेवा अंतर 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 चला बरोबर 4 4 4 4 4 4 4 कशी नशिबानं कशी बिचारी माऊली त्या दोघींना सोडलं मी 4 होते तिने इकडच्या माऊली सगळ्यात हुशार डायरेक्ट आज सोडून पटकन बोल हा चला आता इकडे तुम्ही दोघी इथं थांबा आणि तुम्ही दोघी इकडे पाहिजे चला बरं कोणी दोघी जणी ग्रुप फक्त पुढायचं ऐकलंय अंतर ठेवायचं अंतर एकमेकी जवळ नाही ठेवायचं चला ओके हा थोडंसं पुढे या ना एकमेकी जवळ नाही थांबायचं अंतर ठेवायचं हा ओके बस
बांगड्या वगैरे जपा, एकमेकीला इजा करून घेऊ नका, खेळ खेळासारखा खेळा, लागेल करून घेऊ नका. ओके, थोडंसं अंतर तर इकडे या तुम्ही. हा, आणि असंच अंतर ठेवायचं. 1 2 3 चला पटापट डोकरा लागल्या की या 2 माऊली 5 तुमच्या थांबा. तुम्ही 5 दोघी 6 झाले. मला माहिती आहे, मला याची उजाडी मी बायला ओझलाच खेळ घेतला. तुमच्या लेट कोण आलं? कोण येत आहे? खरं बोल. लेट कोण आलं? उशिरा कोण आलं तुमच्या ग्रुप मध्ये? हा, थांबा. आल्याकडे पण नका थांबा. तुम्ही सगळे जरी सांगा गडबड गोंधळ होईल. तुम्ही दोघी 5 चुकीचा शुभेच्छा तुम्ही असं होऊ शकता. आता ग्रुप कोण आहे? मैत्री सोडा. हा, बोल अंतर ठेवा. अंतर हा ठेवा अंतर. वहिनी आहे 3 अजून अंतर ठेवा. पुढच्या मौली रेडी 10-12 जणी कोण असतील. 3 2 1 यस म्युझिक स्टार्ट. चल थोडस पळवला जा. क्लास सगळ्यांनी टाळ्या वाजवा. सगळ्यांनी म्युझिक गाव ऐका की. थांब एकमेकीला फिटून नाही चालायला सांगितलं. अंतर ठेवायला सांगितलं. मग मी संगीत खुर्च्यासारखे खेळ खेळत. हा, अंतर ठेवा. आई चालता नाही तेवढे चालतं आणि चालेल. 1 2 3 म्युझिक. अंतर ठेवा. 5 गणबाई मोगरावन माझं साईड गेला होता. आता वहिनी तुम्ही लेट आल्या. चुकीचा अवसायासाठी शुभेच्छा. 5 माऊली तुम्ही जिंकलाय. पुढच्या राऊंडला येस. ठीक आहे, इकडे साईडला बस. 5 जणी ग्रुप तयार करू. या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. इकडे बस की लेफ्ट हा चला पुढच्या धावायसाठी सर ना. ठीक आहे, तुम्हाला सुरुवाती करून करतो. आजीला नंतर घेतो. ताई नका नाराज होऊया. हा, नाव सांग. माझ्या हातात राहू. दादा आहे तिथे? बरं, इकडे जाऊ. तत्पूर्वी माझा टास्क येतो. दादाकडे छान पैकी बघायचं. दादाकडे आता या राऊंडला काय करायचं? आपल्याला डायलॉग बोलायचं सैराट चित्रपटातला. ठीक आहे, वहिनी एकमेकीत गप्पा नाही मारायची. इकडे लक्ष द्यायचं. काय बोलायचं? फक्त मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू. आय लव्ह यू. पुढे जे काही तुमच्या आव्हानाचं नाव असेल ते पण राव. समजा माझं नाव तन्मय, माझी बायको काय बोलेल? आय लव्ह यू तन्मय राव. ओके, तसं तुम्हाला बोलायचं. ओके, हा, मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू. आव्हानाचं नाव माझ्या हातात राहू. मराठीत सांगितलेलं कळत नाही. ते डायलॉग राहिला अर्धच. मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू. आय लव्ह यू. सैराट चित्रपट बघितला नाही का? परशा आर्चीचा. त्यांचं नाव काय? राजेंद्र राव. मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू. आय लव्ह यू राजेंद्र राव. हा, मराठीत सांगितलं कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू. आय लव्ह यू
कोणला पुढं राजेंद्रराव. राजेंद्रराव. व्हेरी गुड. ते सांगायचं. दादा आहे राजेंद्र दादा आहे. कुठे आहे दादा? दादा सर एक पाहिजे. क्या बात. वहिनी आहे दादा आहे. हा दादा कुठे आहे साईराट? परीक्षाचा मित्र. हा इकडे एक जण कुणीतरी दादा तुम्ही इकडे लक्ष द्या. बाकीच्या बायकांना बघू द्या. तुम्ही इकडे हा नाव सांगा. श्री श्री शिर्के गाव पडवणी. हा वहिनी तुमचं नाव कोणाचं सांगा. इकडे यायचं. हा सौस्वाती राजेंद्र शिर्के. मागच्या वर्षी पायघडी तुम्ही जिंकलेला. ते मग अशी श्रीफळ वाढवायच्या कार्यक्रमाला त्यांना बोलवलेलं तेव्हा शिर्के हे नाव ऐकलं. बरं ठीक आहे. लग्नाला किती वर्ष झाले? 20 वर्ष. ठीक आहे. इकडे एकमेकांचा हात जाहिरात जाऊ द्या. शेक हँड नाही करायचं. एकमेकांचा हात हातात असं प्रेमानं असं घेतलं असं असं. हा हा एकमेकांकडे 20 वर्ष. दादाचं नाव काय? राजेंद्रराव. राजेंद्रराव त्यांच्याकडे छान बघायचं आणि मी जेवढं बोलतो तेवढं. ठीक आहे. राजेंद्रराव आपकी नजरों से नजरे मिलाने को ये दिल चाहता है. राजेंद्रराव हा बोला की राजेंद्रराव आपकी नजरों से नजरे मिलाने को ये दिल चाहता है. क्या करूं ये चश्मा बीच में आ जाता है. चष्मा गाड्या बिचाऱ्या वहिनींना बघू द्या. तुमच्या डोळ्यात डोळे एकदा तरी काढा चष्मा. हा बघा डोळ्यात डोळे छान पाहिजे. हा अरे दादा एक गाणं लावायचं. ये राते मौसम नदी का किनारा. ये राते ये मौसम नदी का प्लेन वाला. हा ठीक आहे. गाणं म्हणतात आवडतं का नाही त्याच्यावर राहू द्या. यांना नाचू द्या. मग आपण पुन्हा एकदा दाखवलं. हा दोघं गाणं कपल्स आहे. हा ये रातें ये मौसम नदी का किनारा कभी जुदा. ये रातें ये मौसम नदी का क्या बरं मी म्युझिक लावून दिलं. वहिनी पहिल्या डान्स केलेला नंतर त्याच पुढे पहिलं ठीक आहे. दादा वहिनी खूप छान डान्स केला आणि तुम्ही पण प्रयत्न खूप छान केलाय. इकडे आहे की माझ्या मागे लागलं. आता वहिनीसाठी मला समोर परमेश्वरी सगळ्यांनी सांगितलं तरुण विशेष करून तुम्ही खूप गोड गाणं गाता म्हणून हे गाणं वहिनीसाठी छान आहे. कोणत्या पण बोलायचं तो तुमचा उखाणा बघू. तुमचं वहिनीवर किती प्रेम. माझ्या हातात राहू द्या. त्यांच्याकडे बघायचं. मेरे सपनों की रानी जब आएंगी वो उधर नहीं है ये उधर है. इकडे बघा त्यांच्यासाठी बोलायचं. हा त्यांच्याकडे बघा बोलायचं. ते तिकडे साऊंड सिस्टम होते. साऊंड सिस्टम इकडे वहिनीकडे बघायचं. मेरी सपनों की रानी जब आएगी आगे मसले पानी का बुलाएगी तो इतने जाए जिंदगानी तो बुलाएगी तो. चलिया तू चलिया चलिया तू चलिया. क्या बात है. जोरदार सपनों की रानी धरती वो गोड जोडीला खूप सारे शुभेच्छा. थँक्यू. नेक्स्ट ताई नाव सॉरी परत तुमच्याकडे.
सौरंजना अविनाश पवार. पुढे या ना ताई, या दादा सांगितले लाईन पर्यंत यायचं. तुम्ही मागे मागे झालेत सगळेजणी, पुढे या, एका लाईन मध्येच उभे राहा शेवटपर्यंत. हा हा सौरंजना अविनाश पवार. हा, तेवढंच डायलॉग. मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू. जो भारी डायलॉग बोलू ना तो थेट सेमीफायनल असेल. थेट सेमीफायनल, खेळात हारला तरी सेमीफायनल असेल. हा, इकडे समोर. मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिश मधून सांगतो. हा, आय लव्ह यू अविनाश. आय लव्ह यू अविनाशला सांगितलं विचारवेल, पण ठीक आहे, चांगले. सुखी संसारासाठी शुभेच्छा. कॉन्फिडंटने, आत्मविश्वासाने, जी भक्कम आवाजात आणि छानपैकी बोलणार, तिला छानपैकी सेमीफायनलला घेणार. हारल्या तरी येतायचं. नको नको, का बरं? बरं तुम्ही उखा नाही, नाव तर घ्या, इकडे तुम्हाला सेमीफायनल नाही. नाव सांगा. सो अश्विनी नंदकिशोर पाचपुते. बरं, काय सत्र घेता? पहिलीच्या पुस्तकातलं गाणं म्हणू. पाऊस जाईल काय, सध्या पाऊस गेला पाहिजे, एवढा पाऊस झालाय. 4 लाईन असं गाणं म्हणू. कोणतंही म्हणा, पहिलीच्या पुस्तकात बोलली म्हणून मला आठवलं. पहिलीच्या सुलभ भारतीच्या पुस्तकात हे गाणं आहे. पहिलीच्या मुलांना. मोरा रे मोरा काय तुझा तोरा, रंगीत केसारा, डोक्यावर तुरा, बघ काळे काळे डाग, एक पाय दुमडून पिसारा दुमडून नाचता मोरा रे मोरा. मोरा रे मोरा, जोरदार मोराच सगळ्या मोरांसाठी. बरेच दिवसानंतर मोरा रे मोरा आहे. सुलभ मराठी भाषा बोलली त्यांनी, म्हणजे ते पुस्तकाचं नाव एकदम परफेक्ट सांगितलं. सौ पूनम किशोर राठोड. मग आता छानपैकी म्हणायचं. मराठी इंग्लिश कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू. आय लव्ह यू किशोरराव. मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिश मधून सांगू. छटका पडला, लाईट गेली. हा, पुढे. मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिश मधून सांगू. आय लव्ह यू किशोर. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. सुखी संसाराची शुभेच्छा. ताई या पुढच्या. हो का नाही सौ शालिनी. इथे दादाला खूप त्रास होतो, खिशाला एवढं छान शिकतो. सौ शालिनी प्रवेश राठोड. हा, काय जातं फिरणार हे चालच नाही. हा, माझ्या कधी मिळेल मग कांस, कधी करेल उपवास, थोड्या मागेतून चालताय ना तुळविले काट्याचे कास. आहे माझी हवेचा सागर, दिला तिने जीवन आई माझ्या माझी हवेचा सागर, दिला तिने जीवन. क्या आवाज आहे, जोरदार टाळ्या सिनेमा पाहिजे ताईसाठी. खूप छान गोड आवाज आहे ताई. ताई तुम्ही हरले तरी पुढच्या राऊंडला यायचा. हा, गोड म्हटलं तर आवाज पण छान होता. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ज्याला आई नाही, ज्याला माऊली नाही, त्याला आईचं महत्व खूप जास्त आहे, त्याला वाटतंय. हा, ताई नाव. सौ ललिता आजारी नाही ना. हा, छानपैकी कॉन्फिडेंट मोठ्याने सांगायचं. सौ ललिता आदेश कुराडे. बरं, आपलं नाही लोक सगळे बोलत गेले, रात्रभर इथे थांबायला गेले. हा, बोल माझ्या. निवासी सभी जने करे रंग रंग भाषा जाने अधिक रंग रंग भाषा जाने अधिक. क्या हुआ है? जान के दुश्मन को हम जान कहते हैं, जान के दुश्मन को हम सब लोग
शान कहते हैं और मोहब्बत की इस प्यारी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं। भारत माता की, भारत माता की वंदे। क्या बात आहे ताई, खूप छान. देशावरून म्हणजे देशावरून छान माहिती पोलीस गीत गायक त्याबद्दल या की ताई एकमेकी करू. हा डायलॉग नाव समोर माझ्याकडे. So we are काय होते आज सगळे जास्त जेवलेत की काय? हो मला जेवण होतं काही, आज जेवायला नव्हतं काही, तर खिचडी होती. हा so सोनाली ताई मिलिंद. हा Sonali शिंदे. व्हेरी गुड. आता सांगा पुढे डायलॉग मराठी. हा महादेवाची पिंपळेची पूजा करते वापर विलिंदरावचं नाव घेते सगळ्या तुम्हाला जाप. धन्यवाद. मी पण तुमचा मान राखले. नाव संस्कार आणि विश्वास. हा पुढे डायलॉग माझ्याकडे राग आहे नका बघू. मराठीत सांगितलं कळत नाही. जो भारी बोलणार आहे त्याला डायरेक्ट थेट सेमी फायनलला जायचं. बघा मग काय करायचं. मराठीत सांगितलेलं कळत नाही, विश्वामी सांगू आईला तू आदेश. अयो तुम्हीच आदेश राव बोलत नाही किंवा काय बोलत नाही, सगळी एक नाव. बरं ठीक आहे, राव बोलत. राव शेठ किती भारी वाटतं त्यांच्यासाठी. आदेशराव, आदेशराव. डायलॉग मध्ये हो फक्त आदेशराव नाही बोलायचा. मराठीत सांगितलं कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू आय लव्ह यू आदेशराव. मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू सांगा. आय लव्ह यू आदेशराव. क्या बात, जोरदार. हा स्टेट लावलं की किती छान वाटतं. तुझ्या ताई नाव सांगा. बर पुढे. हो नवऱ्याकडे सगळ्यात केली पैठणीचा नाव घेते सगळ्या माझ्या वगैरे. अरे वहिनी कुठे जुळत नाही, सगळं दाल खिचडीसारखं चालू आहे. हा ओकाना तयार करा तोपर्यंत तू. हा तयार करा, तयार या ताई या पटकन नाही बोललं. तयार केलं तोपर्यंत आय जुळलं पाहिजे, यॉ जुळलं पाहिजे. खोका बोबाव राम शाह तसं नावातलं यमक जुळलं पाहिजे. बर पुढे डायलॉग येत असेल तर थेट सेमी फायनल. हा बघा सगळ्यांची फरमाईश आहे. बोला तुम्ही, बोला तुम्ही चांगला बोलला थेट सेमी फायनल असेल. माईक माझ्या मी त्रास नाही देणार. हा मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू आय लव्ह यू. ते जे काय असतील त्यांचं नाव. मराठी सांगितलेलं समजत नाही, इंग्लिश मध्ये सांगू. माझ्या हातात राहू दे की. मराठीत सांगितलं कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू आय लव्ह यू भास्करराव. क्या आवाज आहे, जोरदार. हा या की हा समोर बघा, नाहीतर येत आहे सगळे. हा वैशाली सौंदर्य. मी तुमच्या जवळ जवळ येतो, तुम्ही सगळे सगळे तिकडे तिकडे चालले. ते दादाला विचारले किती त्रास होते. हा वैशाली सौंदर्य. बर पुढे. हा स्वामी शिर्डीचे साई चंद्रावसराव या स्कूलची आड. जोरदार. तयारी कुठे येईल दादा? येईल दादा इकडे कोमल ताई बघितलं बिचारा बाळाला. बर कोमल ताई आहे. हा आता या सगळ्यांनी काय सांगितलं, समोरून कुणीतरी डान्सची फरमाईश केली. याचा अर्थ असा की मला असं वाटतं यापूर्वीच्या कार्यक्रमात तुम्ही भरपूर डान्स केलेला दिसतोय. त्याच्यामुळे तुम्ही आता देखील याच्यासाठी बोलवलाय की तुमचा आत्मविश्वास अजून बळकट होईल, तर तुमच्यासोबत अजून कुणीतरी आहे. ठीक आहे चालेल. या दोघींचं एक छानसं जोरदार टाळ्या बसू सगळ्यांनी. आणि या ताईसाठी कोणतंही एक छानसं. ओके पिछली मारी मागणी लावून देऊ. क्लीन ऑल डीजे नाही. पिछली माझी बांगडी. क्या
त्याला आहे ना, त्याला प्लेन सॉन्ग लावायचा, डीजे वाले नको लावू. YouTube चालत नाही. क्या बात है, क्या बात है. तुम्ही इकडे वा, क्या बात है. क्या बात है. थँक यू. जोरदार टाळ्या द्यायसाठी आणि या व्यक्तीत जायचं. क्या होय. सुखी संसारासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आता मी सांगतो खेळ सुरू व्हायच्या ही ताई आणि ही ताई या दोघी थेट सेमी फायनल आणि येणार अहो ऐका मावशीकडे येणार मी सांगतोय हे की या ताईने छान गाणं बोलली, तिचा आवाज पण खूप गोड होता आणि या ताईने खूप छान डान्स केला. त्या ताईने छान गाणं बोलला पण आवाज खूप कमी बोललाय, तर पुढे नाही घेतलं. तर खेळात जिंकायचं म्हणजे पुढे आलं. ओके. हा कोण राहिलं आता, भेटायला आलाय, जत्रेत चुकला होता बघू. या आई या, तुम्हाला नाही त्रास आहे, या त्रास नाही दिला बस. काय काय साधं काय काय क्या बात आहे. सुंदर काळाचे रिझल्ट पाहिजे काही भावनीसाठी. हा याला जायला कोणीतरी बाजूला घ्या. अजून कोण राहिलंय, झालं सगळे जणी या इकडे नाव इकडे ना होईल. मोठ्याला बोलायचं, आत्मविश्वास चांगला असेल तर सेमी फायनल. बरं डान्स गाणं म्हणणार की दुसरं काहीतरी म्हणणार, डायलॉग म्हणणार मराठी सांगितलं नाही, इंग्लिशमध्ये सांगून सुखी संसाराची शुभेच्छा. सगळे भारी. मला एकही जर डायलॉग बोललं त्याच्यावर एकीला पुढे नाही येणार, पण त्या ताईला डान्स तरी केला आणि या ताईला गाणं सगळी बोललं. खेळात हारल्या तरी सगळी फायनलला जिंकल्या तर वेळ आहे. ठीक आहे. खेळ अर्धा सोपा आहे. ताई खेळ जाईला हा सोपा खेळ आहे. सगळ्यांनी मागे सर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 जणी. ओके. एक काम करूया, आई पुढचा तुम्ही इथेच बसा, तुम्हाला खेळ घेईल. पुढच्या ज्या माताभगिनी असतील त्यांच्यामध्ये मी तुम्हाला घेतो, यांच्यासाठी तो खेळ घेऊन ठेवतो तोपर्यंत. ठीक आहे. असं हा इकडे आता मी काय छोटासा खेळ घेतो तुमच्यासाठी. एक खेळ माझं नाव काय आहे तन्मय. काय आहे तन्मय. मी जेव्हा बोल तन्मय बोलला बॉल फिरा, तन्मय बोलला खाली बसा, तन्मय बोलला एकमेकींचे हात पकडा. ज्यावेळी मी तन्मय बोला आणि पुढे काहीतरी सूचना दे त्यावेळी तुम्ही ती कृती करायची. ओके. म्हणजे तन्मय बोलला खाली बस तर तुम्ही खाली बसायचं. पण मी जर काहीच बोललो नाही, फक्त बोललो खाली बसा आणि ज्या खाली बसतील त्या अवघडतील. पण तन्मय बोलला हे वाक्य असेल तर खाली बसायचं. ओके. लक्षात आलं का. बोला कंटिन्यू 1 तास बोलतोय आता, कसं दुखायला लागला. हा जवळ एकाला एक मध्ये जवळ थोडीशा पुढे या ना, मागे कसं. हा थोडस अंतर ठेवा इकडे. तन्मय बोलला सगळ्यांनी गोल गोल फिरा, गोल 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 इकडे स्वतः होती गोल गोल फिरा. हा बस. तन्मय दादा बोलला सगळ्यांनी एकमेकीचा हात पकडा, तन्मय दादा बोलला सगळ्यांनी एकमेकीचा हात वरती गिरा, तन्मय दादा बोलला सगळ्यांनी खाली बसा, तन्मय दादा बोलला मांडी घालून खाली बसा, तन्मय दादा बोलला शेजारीचं डोकं मांडीवर घेऊन तिला थापडा. मांडीवर घेऊन सांगितले, नाही घेतलं तर डायरेक्ट बाद. चांदू मामा बघलास का. या का ताईला दोन लेकरं झाली तिथं दोघी नाही जोरदार.
मी त्या आई माऊलीला याच्यासाठी पुढच्या खेळात घेतलं की जोडी झाली पाहिजे म्हणून. हा तन्मय दादा बोलतोय शेजारच्या ताईला कोणत्याही एका ताईला मांडीवर घेऊन थांबा. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला बावी आज माझ्या बावीचा राज झोपता येत नाही. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला बावी. हा चंद्र खरंच झोपले. बरं ठीक आहे. तर मी दादा बोलतोय एकमेकाला कडकडून मिक्स मार. दोघी कडकडून हा. तर मी दादा बोलतोय एकमेकीच्या शंकरवरून प्रेमाला दोन्ही हात मिळवले प्रेमाला एकमेकीकडे बघून असं छान आपण. हा तर मी दादा बोलतोय एकमेकीला पुन्हा एकदा कडकडून पीठ मारा. तर मी दादा बोलतोय आता दुसरीला मांडीवर घेऊन तापडं. ओके. तर मी दादा बोलतोय पुन्हा एकदा गळ्याला मैसा. हा पटकन सगळे उभ्या. हा बस 1 2 3 4 5 मांडी मोडली होती. चला हा मोडली होती. चला हा बस झाले तुम्ही. बस झाले बस. मी काय बोललो दोन उभे राहा. मी आधी नियम काय सांगितलं तन्मय दादा बोललोच नाही ना. मी हेच सांगतोय तन्मय दादा मी बोललो का. मी कार्यक्रमाचा नियम काय सांगितलेला खेळाचा जिथे तन्मय दादाचं नाव येणार नाही आणि तुम्ही जर ती ऍक्टिव्हिटी फॉलो केली तर तुम्ही 5 येणार. हा मला तुम्ही 5 द्या. समजा की नाही पुढ या इंग्रजी में बोलू. हा 1 2 3 4 5 6 ओके ठीक आहे. समजी संसारासाठी 5 मावलीत ना 1 2 3 4 5 शुभेच्छा. हा त्याचा पण पुढे चला. हा पुढच्या पुढच्या सिनेमा एवढे आहेत तेवढे सगळे चला. हा शेवटचा राऊंड होईल. चला झाले सगळेजण. ओके डन. आजी या इकडे तुम्ही या पहिल्या. या आजीसाठी त्या आजीसाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्यांचं. आपल्या सगळ्यांवरती तरुणांवरती तरुणींवरती सर्व सुनांवरती संस्कारांचा आणि प्रेमाचा वारसा जपणारी ही शेवटची पिढी असं म्हणायला हरकत नाही. कारण याच्यानंतर टाळे याच्यासाठी वाजवायला सांगितलं त्या आई मौलीच्या डोक्यावरचं पदर पहा आणि पुन्हा एकच अजून पण खाली बोलून नाही दिलं. आजी नाव सांगायचं आणि पुन्हा लांब त्याचं कोकण घ्यायचं. हा कोकण ना कुणाची आहे नसून आणि थोड्याची घेतला अशा रुपा केरा पाटला तरी आताची होतं भाव घेऊन नाव काय फुकाचं खालची फुकाचं हाय बदलत त्यानंतर रॉबर्स टीचरला सवय लागते 360. असा आजी सरकारला आपलं जो खरा तरुण माऊली घेतला ज्येष्ठ बी पाहिजे. हा तुमच्या आजी आहे या द्या. हा या नाव सांगेल तुमचा. बरं काय म्हणणार तुम्ही. काय बोलणार तुम्ही काय. बरं खेळ खेळा या आजी नाव. बर काय सादर करणार नाव. बर गांधीजी मेरे स्वर्गात गेले टिळकमध्ये जाळ्यात एकनाथ रावांचं नाव किती संस्थेचे मिळेल. क्या आवाज आहे. सुखी संसारासाठी आहे तुम्हाला मी शुभेच्छा. आता इकडे काय करायचं आहे 1 2 3 4 5. आता हा इकडे जरा सिनियर माझा हा ताई इकडे ताई तुम्ही लांब पळत होत्या. नाव सांगा. समोर बघायचं. त्या दोघी आजी कसं छान बघितलं तसं. बर काय चालतं काय. हा कुठे लांब आहे. क्या वाट आहे. सुखी संसाराची शुभेच्छा ताई. नाव समोर बघायचं. हा आणि छान पाहिजे. बरं काय सादर करता. हा 4च आहे ना. हा मी थांबेल माझ्यासोबत माहिती होत. मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाण्याला जाते उठायची
लोण्याचा पोळा तुला खायला घेते, खायला घेते पाणीचे उन्हाळे, रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याच्या जाते. पाणी घेऊन आहे सुखी संसारासाठी खूप शुभेच्छा ताई. तुम्ही पटकन यायचं नाव सांगा. सौभाग्यवती राहिलं की एवढ्या वेळ मी सांगितलं सगळ्यांना छान पैकी. थोडस मोठ्यानी आणि बुलेट ट्रेन सारखं अजिबात बोलायचं नाही, म्हणजे ती एकदम फास्ट जाते ना तसं नाही, हळूहळू. सौभाग्यवती जसं माझं नाव काय तन्मय शिवाजी, तन्मय लता शिवाजी. हॅलो हा तसं हळूहळू सांगायचं. इकडे पुढे आहे माईक सोडायला लागला इकडे सौभाग्यवती बरं. दादांसाठी काय हॅलो चिक पुढे असं पुढे. हा दादांसाठी काय सादर करता उखाणा त्याच्या फोटोला कंटाळा सगळे चालते फोटो 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 घेतात. हा दुसरे घेते बगीचे में बगीचा औंच नाव काय रवींद्र रवींद्र का रवींद्र. हा बगीचे में बगीचा बगीचे में बंदर बगीचे में बंदर रवींद्रराव सेल फॉर सेल फॉर सेल. एकदा पटकन फास्ट मध्ये संपवायचं. हा बगीचे में बगीचा बगीचे में बंदर रवींद्रराव सेल फॉर सेल. बरं सेल फॉर सेल मला सेल फक्त आणि फक्त मराठीत बोला. फक्त आणि फक्त सेल फॉर सेल मेरे दिल के अंदर सुखी संसारासाठी शुभेच्छा. आता राहिल्या या पाच माऊलीने सादरीकरण केलं. खेळ तर घेणारच आहे पण ताई तुमचं वय किती असेल ताई तुमचं हा तुमचं तुमचं इकडे इकडे हा तुम्ही इकडे 1 2 3 4 5 6 या सगळ्यात बोलून समोर बस. माझ्याकडे नाही बघायचं या लाईनच्या समोर या म्हटलं. हा समोरच व्हायचं. तुमच्या 5 जणींमध्ये जी सगळ्यात भारी हसून किंवा सगळ्यात भारी रडून दाखवेल ती माऊली पुढच्या राऊंडला जाईल. हा नाव सांगा ताई. हसताय की रडताय? बरं हस माझ्या हातात. हा पुढे पुढे कंटिन्यू करायचं मागे मागे नाही. नकली हसत का वहिनी? हा बर ठीक आहे ठीक आहे बस. वहिनी नाव रडताय हसते बरं. एवढं प्रेमाला हसलं कसं फायनलला द्यायचं बाहेर हसलं पाहिजे. हा बरं पहिली नाव हसताय की रडताय? असं असते मला मागे सरायचं माईक मध्ये जोरात मोठ्या छानपैकी मन मोकळे मान हसन तर जास्त काळ जगाल. असं कारण रोज सकाळी जातात ना वॉकला तिथे बघायचं हास्य चालतो पुण्यामध्ये तसं बाहेर असून दाखवायचं. कारण माणसं असलं की माणसाचं जीवन वाढतं. मोठ्या राव मला मनात नाही हसायचं मोठ्या हसायचं बस. हा वहिनी हसाय गेलं इकडे हा अहो तसं आहे बस 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 हा हसताय गेलं हा मजा नाही गेलं म्हणजे तुम्हाला तुमच्यासाठी मला खेळ घ्यावाच लागणार नाही. हा सीमा दिनेश बर काय सादर करतात?
रडू नको. मग ते गाणं लावत रडू नको नाही. बरं असू नको. माझ्या हा काहीतरी अहो इथं जोकच चाललाय. हा एवढंच मजा. हा तुम्हाला खेळ घेतो. खेळ तुमच्यासाठी तुम्ही राहिलात ना. हा नाव सांगा. सही खेळ सौ शीतल देवेंद्र पासुरे. व्हेरी गुड. काय झालं कृष्णा? हसणारे रडणारे की दम देणारे. मला जर भारी दम दिला तरी तुला दम द्यायला जमान लहान लेकरू आहे तुमचं असं समजा. आणि मी तुमचं ऐकत नाही किंवा कोणाचं तरी कुंडल घेऊन येतात. मला दम द्यायचं. ओ दादा पहिले मला दम द्यायला सांगितलंय म्हणजे तुम्ही माझ्या आई मी तुमचं लेखक आहे असं समजा आणि मला दम द्या. आम्ही गावावर आहे नाही जात का नाही गेलं. देवेंद्रराव देवेंद्ररावांचं नाव पाण्यामध्ये जोरदार आहे. सुरीच्या 5 मिनिटं पटकन इथे समोर जाऊन मी काही सांगेल ती वस्तू पटकन घेऊन यायची. समजा मी सांगितलं घड्याळ तर समोर कुणाच्या हातातून घड्याळ पटकन घेऊन यायचं. जे पटकन खुर्चीवर येऊन बसतात त्या पुढे 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 जात. ठीक आहे. आणि मी सांगितलं 3 पाना गळ्याला काहीतरी आणा पायातली चप्पल आणा काही सांगेल त्यांची वस्तू सांगेल ती घेऊन यायची. ठीक आहे. तुमच्या 6 माऊली पकडून 3 माऊली पुढच्या फेरीत जातील आणि त्या 6 माऊलींमधून 3 माऊली पुढच्या फेरीत जातील. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण पुढे सेमीफायनल फायनल. ओके. खेळ लक्षात आलाय. कोणत्याही वस्तू पटकन जायचं यायचं खुर्चीवर बसायचं. ठीक आहे. लक्षात आलंय. लक्षात आले का? कोणती वस्तू सांगितली कोणाकडून आणा कशी आणा फक्त पटकन येऊन खुर्चीवर बसलं पाहिजे. जिला खुर्ची भेटणार नाही मी एक खुर्ची कमी करणार आहे. जिला खुर्ची भेटणार आहे ती 5 असणार. ठीक आहे. सुरू करूया. तर सगळ्या महिन्यांना समोर जाऊन पटकन थांबा. सगळ्या जणींना पटकन पुढे जाऊन सगळ्यांना पटकन पुढे जाऊन डोक्याला क्लिप घेऊन यायचं. क्लिप सांगितलं क्लिप 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 पटकन पटकन पटकन. एवढं लेट यायचं नाही. खुर्ची बदलू द्या. थांबा. लेट यायचं नाही. मी पहिलं तर ट्राय याच्यासाठीच घेते. खेळ समजलाय की नाही याच्यासाठी. ठीक आहे. आता लक्षात आलंय काय करायचंय. पटकन यायचं. ओके. कुठेही बसा तुम्ही इकडे बसा इकडे बसा इकडे बसा काही मॅटर नाही. तुम्ही कोणत्याही खुर्चीवर बसा फक्त पटकन येऊन बसेल. आता खेळायला सुरुवात करते खाली राहून. ठीक आहे. आता मी खुर्च्या कमी करत जाणार आहे किक करून. तरी द्यात आहे अजून मला 3 खेळ घ्यायचं पुढे यांच्यासाठी मग फायनल खेळणार आपण. ओके. तर सगळ्या माऊलींना पटकन समोर जाऊ. कुणाच्या हातातलं घड्याळ घेऊन यायचं. पटापट 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 हातातलं घड्याळ कोणाचंही चालेल. पटकन यायचं. पटकन पटकन वहिनी हातातलं घड्याळ घ्या की कोणाचं पण इथं. काय वहिनी कोणाकडे मागितलं केलं असतं दिलं असतं. अजून संपली खुर्ची मला झालं. पटकन सांगितलं घेऊन जायचं. हा इकडे वहिनी सांगतात आधीच बरं का. कोणत्या वहिनी बोलली की पैकी माहिती नाही. बांगडी करून वाटव पुढची बांगडी सांगायला एवढंच काय. बरं ठीक आहे. लक्षात आलं. आता पटकन पुढे जाऊ. पटकन पुढे जाऊ. तुम्ही 5 माऊलींना पटकन समोर जाऊन खाली बसा. पटकन समोर जाऊन तुमच्या सासूच्या वयाच्या माऊलीच्या पायाकडून यायचं. जी सासू असेल तिच्या सासूच्या वयाच्या पाया पडायचं. पटकन 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 पटकन. तिकडे काय हे पण सासूच्या वयाच्या होते की कोणाच्या पाया पडले असेल पाहिजे. मी म्हणून सांगत असतो कार्यावरती लक्ष ठेवा. मी काय सांगितलं फक्त सासूच्या पाया पडून नका येऊ. कोणत्याही माऊलीच्या जी सासूच्या वयाची असेल तिच्या. हा इकडे सर
आता राहिल्या 4 जणी. 4 मधून आता एक जण बाद होणार, 3 जणी सेमीफायनल. अगदी बस 4 ना पटकन समोर जाऊ. कोणत्या लहान लेकराला घेऊन यायचं, खुर्चीत बसायचं. कोणत्या लहान लेकराला घेऊन खुर्चीत बसायचं, खुर्चीत बसायचं, खुर्चीत बसायचं, खुर्चीत बसायचं. तिथं जाऊ द्या. सगळ्यात भारी पद्धत केली या माऊली. ते लेकर सोड आपल्याला सोड, पण सोडायलाच तयार नाही भाऊ. 5 मिनिटं थांब, या बाबाचं भाऊ दे मला जिंकवले. या भाई खूप छान, खूप छान. बस या 3 माऊली तुम्ही पुढच्या फेरीत गेलात, तुम्ही बसून जिंकले. पहिली जिंकलात तुम्ही, पुढच्या राऊंड मध्ये गेलात. सुखी संसारासाठी 3 नाही शुभेच्छा. इथं एवढी लहान लेकरं होती, पण ते उचलला सईकडे होते. हा ठीक आहे, पुढच्यांचा खेळ संपला. त्या स्ट्रॉ केसामध्ये घालायचं. मी तुम्हाला फक्त 45 सेकंदांचा वेळ देईल. त्या 45 सेकंदांमध्ये जास्तीत जास्त स्ट्रॉ या जिच्या केसामध्ये असेल ती विजेती असेल. ठीक आहे, सांगतो. इथं या नळ्या ठेवल्या. ठीक आहे, इथे यायचं. 45 सेकंदांचा वेळ द्या. तुम्हाला काय करायचं, फक्त आपल्या केसामध्ये आपल्या स्वतःच्याच अशी स्ट्रॉ अडकवायची. जिच्या केसामध्ये जास्त स्ट्रॉ अडकणार ती पुढच्या राऊंड मध्ये जाणार. ओके, फटाफट लावायचं. ओके, या पण खाली ठेवा, खाली ठेवा. आजी इकडे. मी तुम्हाला 30 सेकंदांचं अजून एक खुर्ची लागेल का? बरं, इथेच आहे. स्नेल स्ट्रॉ घे फक्त. ठीक आहे, तुम्हाला काय करायचं झाल्या ताई आहे ना, खूप छान पद्धतीने गाईड करते ताईला, आजीला. तुमच्या समोर खाऊ आहे. केसामध्ये हे बघा माऊलीनं, इकडे लक्ष द्या. ताई खाली ठेवा, खाली ठेवा. केसामध्ये तुम्हाला कुठेही स्ट्रॉ अडकवायचे. इकडे अडकवा, समोर अडकवा. पण ही स्ट्रॉ, ही नळी तुमच्या केसामध्ये अडकलीच पाहिजे. अशी ठेवायची नाही. मी बघा असं किती पाडतोय, पडती का? तशी केसामध्ये अडकली पाहिजे. ओके, 30 सेकंदांचं वेळ. ठीक आहे, सुरुवात करू. सांगतो. तुमचा रोजचा वापरायचा हात कोणता आहे? उजवा हात मागे करायचा आणि डाव्या हाताने घालायचा. डाव्या हाताने. लक्ष झालंय? म्हणूनच सांगितलं पटापट सगळ्यांना खेळता येईल असं. बरे, डाव्या हातानेच खेळा. बरे, मी एक काम करू, या थोडेसे या दोघी जणी थोड्या वयाने यांच्यापेक्षा जास्त कमी आहे, म्हणून एक काम करा, सगळ्यांनी उजव्या हाताचाच वापर करा. ओके, म्हणजे आजींना पण थोडीच खेळ खेळता येईल. ठीक आहे, एकाच वेळी एकच स्ट्रॉ केसामध्ये गेली पाहिजे. जास्त स्ट्रॉ जर कोणी घातल्या तर ती माऊली थेट बाद असेल. कारण सांगतो, नंतर किती स्ट्रॉ तुम्ही एका वेळी घातल्यात हे माझ्या लक्षात येणार नाही, म्हणून त्याच्यामुळे एका वेळी एकच घालायची. ओके, सुरू करूया. 3, 2, 1 म्युझिक स्टॉप. चालू. एका वेळी एकच, पटापट. चला पटापट, 20 सेकंद राहिले. पटापट घाला. कमी वेळेत जास्तीत जास्त स्ट्रॉ ज्या माऊलीच्या केसात असेल त्या पुढच्या राऊंड मध्ये जातील. पटापट. शेवटचे काही सेकंद बाकी. पटापट. थांबा. आजी थांबा. मागे सरा. त्या आजीच्या 3 पडल्या. आज त्या राहू दे. आजीच्या 3 पडल्या. त्या आजीच्या किती पडल्या? पहिल्या 3 पडले होते. आता बघ किती काउंट कर. सगळे हे पटकन आणि काउंट कर, वेळ कमी. आजीच्या जेवढ्या पडल्या सगळ्या तुझ्या हातात काढून घे, नाहीतर त्या पण पडल्या.
हा आणि आता मोज. ओके, बाकीचे सगळे माऊली मागे सर. ताई मागे सर. आजी तुम्ही तिथं थांबा, बाकीच्या मागे सर. ओके, हे सगळे मोर छान दिसत आहेत. दादा नाचरे मोर आंब्याच्या मनात गाणं लाव. प्लेन वाले लावायचे, डीजे वाले नाही लावायचे. डान्स करायचा छान. असं नाचरे मोर आहे बघा. नाचरे मोरा असा साजे क्या बात आहे. डान्स करायचं सगळे तयार झालं. क्या बात कमॉन काय वाजव सगळे त्यांच्यासाठी. क्या बात आहे. आज तुझी पाळी मी सजते काळी, मी सजते काळी फुलो मी सारा नाचरे मोरा. थँक्यू थँक्यू. आजीच्या किती होत्या? 12. ओके 12 ते जाऊ द्या. हा ठीक आहे. स्नेहल. ओके, आजी नाव काय तुमचं? विठाबाई पाचपुते. ओके 12. हा नेक्स्ट. हा अलकाताई. हा स्नेहल बोल. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. अलकाताई 14. हा पुढच्या थांबा. हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. जोरदार टाळ्या वाजवा. 17 आजीला मिळाले. आजी नाव काय? विठाबाई. आणि त्या आजीच्या शेजारचे पण विठाबाईच आहेत का? ओके. किती सांगितले मी? 17. ओके. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. जोरदार टाळ्या. काही नाव? नाव? सुनंदा. हा किती? 25. ओके नेक्स्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21. 21. आई मौली नाव काय तुमचं? अनिता ताई 21. हा नेक्स्ट. हा आजी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. आजी नाव? ताराबाई. ओके 15 गुण. याचाच अर्थ असा, या फेरीतून सुनंदाताई 25 गुण, अनिताताई 21 गुण, तुम्ही दोघी, आणि इकडे विठाबाई आजी 17 गुण. या तिघी जणी पुढच्या राऊंड मध्ये पोहोचल्या. या तिघी जणी बाद झाल्या. सुखी संसारातील खूप शुभेच्छा. या ताईसाठी, आई माऊलीसाठी देखील सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सगळ्यांनी टाळ्या वाजवा की आवाज. तिघी जणी पुढच्या राऊंड मध्ये गेल्या. इकडे बसा. ज्या जिंकलेल्या आहेत त्या एका जागी बसा. ओके. आतापर्यंत चालू असलेला कार्यक्रम आवडतोय तुम्हाला? बरं वाटतंय का? बरोबर नाही ना सगळं? हा ओके. आता मी सांगतो तुम्हाला काय करायचंय. त्यातला फक्त 10 शूटिंग करा ओपनिंग वर. हा फक्त काढून ठेवायचं नॉर्मल. हा बस 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 बस. तुम्हाला सापडला? हा तुम्हाला सापडला? तुम्हाला सापडला? सापडला हातात आला. ओके ओके दादा. पतंग उडवित होते बाई मी, पतंग उडवित होते. फटाफट पाऊस यायला लागले. हा काय करायचंय?
म्युझिक लागेल नाही लागेल तोपर्यंत खेळ सुरू करेल. काय करायचं, तुम्हाला ही गुंडी पटापट धागा खेचायचंय आणि गुंडी पूर्ण सोडायची. काय करायची, गुंडी पूर्ण सोडायची. ज्या 4 माऊली पटकन गुंडी सोडणार त्या फायनलला पोहोचणार. बाकीच्या 6 जणी बाजू. पूर्ण सोडायची, पूर्ण पटापट खेचायचं आणि जिंकायचं. ज्या 6 जणींचं, ज्या 4 जणींचं सॉरी, ज्या चौकी पटकन बोलणार त्या 4 जणी पुढे फायनल साठी बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचणार. ओके, सुरू करूया. 3, 2, 1 म्युझिक स्टार्ट. सुरू करा पटापट. सगळे टाळ्या वाजवा. पटापट. पटापट. जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी छानपैकी. सगळे जाईसाठी यामध्ये सगळे टाळ्यापासून जोरदार एकदा सगळ्या महिलांसाठी फायनलला पोहोचणार. यामध्ये आणि धागा सोडून त्याला लगेच खाली बसायचं. त्या वहिनीला लक्ष देऊन पहिलं बुक करतो. ज्या वहिनीची कुंडी सुटेल तिने पटकन खाली बसायचं. दमल्या का पतंगुली हा दुकान लागले काय बरं वाटलं काही बरं वाटलं एकदा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कोणाची कंबर दुखायला लागली होती तुमचे बाबा किती फास्ट ओढत होत्या म्हणजे. बरे असो या सगळ्या माऊली फायनलला पोहोचलेल्या आहेत. त्या सगळ्या माऊलीसाठी एकदा जोरदार टाळ्या. स्टार्ट. आता जो वापर नाही करायचं किंवा पटापट आता लक्ष ठेव. त्यांना चक्कर घ्यायची. मी 2 वेळा ऑब्झर्व केलं. त्याचे किती पडले तू? त्यांचे 2 केस आणि 3 पडले. हा तुमचे किती राहिले? केसाला किती राहिले? एक पण नाही काय सगळे पडले. तुमचे त्यांचे 3 त्यांचे एक पण नाही. तेवढी सांभाळा थोडस पाणी दे करत नाही. त्या 2 वेळा मी ऑब्झर्व केला. त्यांना चक्कर येत होती. आरामात बसून प्या. खाली बसा 2 मिनिटं थांबा आणि मग पाणी प्या. तसं पाणी नका ठीक आहे. विजय माऊलींसाठी जोरदार टाकत बसेल. ती एवढी मोठी कोणा थोडी काय करत होती. मला भीती वाटली लागायला थोडीशी. खेळ राहायचा खेळापाशी नको ते उद्योग घ्यायचे. बरं ठीक आहे. सुखी संसारातील सगळ्या माऊलींना शुभेच्छा. 8 माऊली पटकन माहिती. 8 माऊली पटकन पटकन. हा 8 माऊली.
खेळ रिपीट झाला असेल तर मला सांगा. फक्त टिकलीचं फक्त टिकली ऐक फुगा ऐक मी सांगतो मला माहिती त्यांचं फुगा बोलायचं कोणता फुगायचा नाही ते सांग. तोंडाने झालाय तोंडाने फुगवायचं झालंय बसून झालाय. हा लक्षात आलंय का? बोला ना तुम्ही बोलल्याशिवाय मला नाही कळणार. हा ताई बरोबर आहे लक्षात आलं तुमच्या हा 3 2 3 2 1 म्युझिक स्टार्ट. चला डान्स मागून डान्स करायचा डान्स करायचा डान्स चला बरोबर डान्स करा फटाफट डान्स फटाफट मायनस फायनल काय फटाफट डान्स करा आकृती जोरदार डाळे आग्यामुळे ना माशा लागतात त्याचे कापड सुटले होते. बरं ठीक आहे 5 जणी आल्या फायनलला पोहोचले 5 जणी सगळे पटकन पोहोचले. प्रत्येक माऊली एका लाईन मध्ये उभे राहा. हा सगळे एका लाईन मध्ये ओके. हा त्यांना चेंडू द्या लाईनच्या समोर एक चेंडू ठेवा. ठीक आहे ओके ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे तिकडून दोन्ही पायांच्या मध्ये चेंडू ठेवायचा इथपर्यंत जॉब करत आहेस. ठीक आहे माझ्यापर्यंत लक्षात ठेवा माझ्यापर्यंत वहिनी नका खूप 2 मिनिटं फक्त सगळ्यांनी कार्यक्रम. हे बघा वहिनी मी सांगतो दोन्ही पायाच्या मध्ये चेंडू पकडायचा बेडूक सारखं टुन्नोक उडी मारत पुढे यायचा. लक्षात घ्या इकडे वहिनी इकडे लक्ष द्या त्यांच्याकडे नका देऊ. मी पुन्हा सांगणार नाही हरलं तर मी जबाबदार नाही. शेवटचा नंबर तुम्हाला घ्या. हा दोन्ही पायांमध्ये चेंडू पकडायचा जम्प करत असं चेंडू पुढे आणायचा इथपर्यंत घेऊन यायचं माझ्यापर्यंत. पुन्हा एकदा ही लाईन क्रॉस करून पुढे आला की पुन्हा चेंडू पकडून ती लाईन क्रॉस करायची. ती लाईन जी माऊली पहिल्यांदा क्रॉस केली तिला पहिल्या क्रमांक जे दुसऱ्यांदा केले तिला दुसऱ्या क्रमांक असं पुढे पण पुढची गोष्ट आहे का चेंडू जर जेव्हा करत इथपर्यंत आले चेंडू सुटला तर परत पहिल्यापासून सुरुवात करायची. लक्षात आले चेंडू कुठूनही सुटला तुम्ही सीमारेषेच्या समजा पटकन तिथपर्यंत गेले चेंडू तुमचा सुटला तरी तुम्हाला पहिल्यांदा तिथपर्यंत या लाईन पर्यंत यायचं. सुरुवात पहिल्यापासूनच करायची. लक्षात आलंय नक्की लक्षात आलंय पक्का. मी पुन्हा सांगणार नाही आता विचारा काय असते इथपर्यंत वियोग आहे तिथपर्यंत या लाईन पर्यंतच यायचं. वहिनी मागे जरा गेली मी ती लाईन कशासाठी दिली. हा बस तिथून सुरुवात करायची. मागे सरा थोड्याशा तुम्ही पुढे आहेत सगळी स्टँड एका लाईन मध्ये ओके सगळेजण एका लाईन मध्ये आहेत असतात. अरे तिकडूनच बघण्यात आता हा व्हेरी गुड. जम्प करत या लाईनला क्रॉस करायचं पुन्हा एकदा तिकडे उड्या मारत जायचं. जी पहिली जाईल ती पहिली. चेंडू सुटला पहिल्यापासून सुरुवात करायची. गणपती बाप्पा मंगलमूर्ती त्यांना जास्त सुखी पाटील दिसते माफ करा त्याला आपलं ड्रेसिंग टेबल दिसत चालत नाही हो उडी मारत बॉल कॅरी करत यायचं. ओके चालत यायचं नाही. ओके 1 2 वहिनी पुढे सवाल वहिनी माग 1 2 3 स्टार्ट. हॅलो सुरुवात करा.
ज्यांचं सुटलं त्यांनी पुन्हा सुरुवात केली. हळूहळू होईल, हळूहळू एकदम हळूहळू. तिघीजणी बरोबर आहे, हळूहळू बरोबर आहे. क्या वाटत बरोबर आहे, बरोबर आहे. सावकाश सावकाश वैदी आवाज. चला पुढे, चला पुढे, चला. सावकाश यायचं, सावकाश सावकाश वैदी. सावकाश सुटला तर पहिल्यापासून सुरुवात करायला लागेल. टाळ्या सगळ्यांनी. चला फटाफट. या दोन थँक्यू. पहिली नाव 5 नंबर. पहिली नाव काय काही कन्फ्युजन आहे तुमचं? काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही साईडच्या आधीच सांगा. शेवटचे 2 नंबर मध्ये तुम्हाला काही कन्फ्युजन वाटते का? नक्की असेल तर दादा कॅमेरामध्ये चेक करते. ओके, त्यांनी कॅमेरा लावलेला म्हणून मी माझा लावला आहे. ओके, पहिल्या क्रमांकावर आहे पहिलीचं नाव सीमाताई पाचपुते. द्वितीय क्रमांक सुषमाताई पाचपुते. तृतीय क्रमांक स्वातीताई पाचपुते. कल्याणी माफ करा. चतुर्थ क्रमांक चौथी मिळाले. दाखवा 2 मिनिटात पॉज होईल ना. ते आम्हाला कृष्णाचं वितरण केलं जात आहे. नाव काय? इकडे सॉरी. यानंतर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जिंकलेलं आहे. आता त्या कल्याणीताई लांडगे यांनी त्यासाठी सौजन्य दिलेला आहे. मिक्सर आहे चतुर्थ क्रमांकासाठी आणि सौजन्य आहे श्री देवराम हरिभाऊ पाचपुते. ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ दशरथराव पाचपुते यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पारितोषिकाचं वितरण केलं जात आहे. दोन्ही नाव जोरदार टाळ्या. तृतीय क्रमांकासाठी होता ओवन आणि या तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जिंकलेलं आहे सौभाग्यवती स्वातीताई पाचपुते. तृतीय क्रमांकासाठी ओवन आणि यासाठी सौजन्य होतं हरिओम कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा सन्मान्य कुमार आदित्य शंकरराव गावडे. त्यांच्या मातोश्रींच्या शुभ हस्ते बहिणींचा सन्मान केला जातो. जोरदार टाळ्या सगळ्यांना वाजवायच्या. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आजच्या कार्यक्रमामध्ये होतं पेडेस्टल फॅन. यासाठी सौजन्य होतं मयूर राजू पाचपुते यांचा त्यांच्या कुटुंबियांपैकी मातोश्रींच्या शोभा हस्ते. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जिंकलेलं आहे आदरणीय सौभाग्यवती सुषमाताई प्रदीपराव पाचपुते. जोरदार टाळ्यांनी माऊलीचं कौतुक करूया. पहिली नाव आणि आजच्या कार्यक्रमामध्ये अर्थात तुळजाभवानी माता व सतीआई माता सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ निर्मलगाव वडगाव कांदळी आयोजित या स्वप्नांचा खेळ पैठणीचे या कार्यक्रमामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक होतं ड्रेसिंग टेबल. त्यासाठी सौजन्य होतं सौभाग्यवती मनीषाताई शरदराव पाचपुते आणि पारितोषिक पहिल्या क्रमांकाचं जिंकलेलं आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सौभाग्यवती सीमाताई दिनेशराव पाचपुते. जोरदार टाळ्या. दिनेशराव पाचपुते साहेबांना देखील विनंती आपण या ठिकाणी यायचं. आणि माझ्या माहितीप्रमाणे यांना याच ठिकाणी दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील पारितोषिक मिळालंय. पहिले खूप सारं अभिनंदन. मान्यवरांचा विनंती आहे आपल्या शुभ हस्ते पारितोषिकाचं वितरण करावं. सगळ्या बहिणी शेवटपर्यंत थांबा. आपण एक घेऊ शिकवतो हे आम्हाला. ओके, सर्व विजय माऊलींचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि सर्वांचं छान सहकार्य लाभलं. सगळ्यांचं देखील खूप सारे व्यक्त करतो आणि कार्यक्रम ज्यांनी होस्ट केल्या आणि सर्वांचेच चिन्ह जात आहे सॉरी यांचा सन्मान करायचा आहे आणि याचं सौजन्य ज्यांनी दिलेलं आहे ते स्वर्गीय सकाराम शेठ सोनू पाचपुते फाउंडेशन, श्रीमती शकुंतला सकाराम पाचपुते, संगीत दादा जब असतील त्यांना विनंती श्रीकांत पाचपुते सर यांना विनंती करतो आपण या ठिकाणी
त्यांचं सहर्ष स्वागत करते. हा सुंदर कार्यक्रम आपण केलेला आहे. गणपती बाप्पा मोरया.